पुणे महानगरपालिकेकडून आज अर्थात 11 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 8 पर्यंत पुण्यातील लक्ष्मी रोड या ठिकाणी वॉकिंग प्लाझाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा पादचारी दिन मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करत असल्याचं नागरिक आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहतोय की या ठिकाणी जर असेल तर लक्ष्मी रोड हा वर्दळीचा भाग असतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा असतात। त्याचबरोबर वाहन चालकांना पार्किंगसाठी सुद्धा मोठी कसरत या ठिकाणी करावी लागते। अत्यंत वर्दळीचा असणारा भाग, अत्यंत गर्दीचा असणारा हा भाग जो आहे लक्ष्मी रोडचा भाग, त्या ठिकाणी आज पुणे महानगरपालिकेकडून वॉकिंग प्लाझाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या वॉकिंग प्लाझामध्ये शाळकरी विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण असतील, मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचंही आपल्याला पाहायला मिळतंय। रस्त्यावरती ठिकठिकाणी मोठमोठ्या रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर मोठमोठ्या रंगीबेरंगी कमानी सुद्धा या ठिकाणी लक्ष्मी रोडवरती उभारण्यात आल्याचंही पाहायला मिळतं। रस्त्याच्या दुतर्फा फुगे लावल्याचंही आपल्याला एकंदरीत दिसून येते। त्याचबरोबर जे आहेत रस्त्याचे जे बॅरिकेड्स आहेत त्या बॅरिकेडवरती सुद्धा आपण पाहिलं तर पादचारी दिन निमित्त चित्र जल्लोष सुद्धा साजरा करण्यात येतोय आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर जे आपल्या ट्रॅफिकचे नियम आहेत ते शाळकरी विद्यार्थ्यांनी जे चित्र काढलेली आहेत त्या माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न सुद्धा या चित्राच्या माध्यमातून केला जातोय। आपण पाहतोय की या ठिकाणी शाळकरी विद्यार्थिनी आहे ती खडूच्या माध्यमातून एक चित्र या लक्ष्मी रोडवरील रस्त्यावरती साकारताना आपल्याला पाहायला मिळते, कारण मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी जे आहे पादचारी दिवस साजरा केला जातोय। वेगवेगळे जे असतील म्हणजे पर्यावरणाचं महत्त्व सुद्धा या चित्रांच्या माध्यमातून एकंदरीत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जातोय। खरं तर हा अत्यंत वर्दळीचा भाग असतो लक्ष्मी रोड, कारण या ठिकाणी मोठं मार्केट आहे, कपड्याचं मार्केट असेल, दागदागिन्यांचं मार्केट असेल, सर्वच मार्केटची दुकानं या ठिकाणी जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी अत्यंत वर्दळीचा असणारा हा लक्ष्मी रोडचा भाग आज जो आहे फक्त पादचाऱ्यांसाठी खुला केलेला आहे, कारण महापालिकेने हा स्तुत्य उपक्रम आज जो आहे तो सुरू केल्याचं हे एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते। सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 8 पर्यंत हा जो रस्ता आहे फक्त पादचाऱ्यांसाठीच खुला असणार आहे आणि याच माध्यमातून ह्या पादचारी दिनामध्ये लक्ष्मी रोडवरती चालण्यासाठी आलेले जे नागरिक आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। त्यांना नेमकं कसं वाटतं हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर बघ, पालिकेकडून पादचारी दिन साजरा केला जातोय आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सुद्धा यामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याच पादचारी दिन साजरा केला जात आहे महापालिकेकडून। काय वाटतंय, वर्दळीचा असणारा हा रस्ता आज एकदम शांत आहे, खूप छान वाटते, फिरायला पण छान वाटते। काय मी तर वाहनांची वर्दळ असते, हॉर्नचा आवाज असतो, आज काहीच नाहीये, फक्त आज खूप छान शांत वाटते, नाही का, असं फिरायला पण छान वाटतं। काय नेमकं आता प्रदूषणही कमी होतंय, आपण पाहतोय प्रदूषण सुद्धा कमी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि नेहमी इतर ट्रॅफिकसाठी जी वनवन असते, हो, ट्रॅफिकसाठी थांबा लागते, गाडी नाही का हे करायला लागते। खरं आज शांत वाटते फिरायला वगैरे, खूप मुलं पण खूप एन्जॉय करतात। बाबा, महापालिकेकडून वॉकिंग प्लाझाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लक्ष्मी रोड कायम वर्दळीचा असणारा भाग आज फक्त पादचाऱ्यांसाठी खुला केलाय। आज पादचाऱ्यांसाठी खुला केला याचा खूप आनंद आहे आणि आम्ही जे रेग्युलर इथे जवळ राहणारे आहोत त्यांनासुद्धा फिरण्याचा आज मोठा आनंद मिळाला आहे। मी तर सकाळी 10 वाजल्यापासून आलेलो आहे आणि फिरतो आहे सगळीकडे, कारण असं मोकळं कधी फिरताच येत नाही। असा दिवस कधीतरी वर्षातनं एकदा हा दिवस आहे, म्हणून आपल्याला आज आनंद मिळतो आहे। मुख्य या रस्त्यावरती आपण पाहिलं तर वाहनांचा कर्णकर्कश आवाज मोठ्या प्रमाणामध्ये ऐकायला मिळतोय। मोठं मार्केट आहे, वाहन चालकांना पार्किंगसाठी सुद्धा मोठी कसरत करावी लागते। आज सगळं सामसूम पाहताय, लक्ष्मी रोड सजवल्याचंही पाहायला मिळतं। ॲक्च्युली इथला जो पार्किंगचा विषय आहे तो जर तुम्ही मला विचाराल तर मी मागे पुणे महानगरपालिकेच्या डेव्हलपमेंट प्लॅनवरती जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्या चर्चेत त्या आयोगालाही सांगितलं होतं की तुम्ही आज काय करता, इथे रस्त्याला पार्किंगची जागा नाही म्हणून रस्ता रुंदीकरण एवढेच फक्त त्याच्यावर टाकत चाललं आहे। आज माझं निम्मं घर रस्ता रुंदीत गेलं आणि आज मी काय सहन करतोय, तर माझ्या दारात कोणीतरी येऊन गाडी लावतो आणि मला विचारतो तुझ्या बापाचा रस्ता आहे का। माझी स्कूटर लावायला सुद्धा जागा राहिली नाही, मी गावात राहतो ते। तशीच परिस्थिती लक्ष्मी रोडला आहे। पूर्वी लक्ष्मी रोडला येणारे जे दुकानदारांच्याकडे नोकर होते ते सायकलीवर यायचे आणि मालक स्कूटरवर यायचा फार तर, मग त्याला कुठेतरी स्कूटर लावायला जागा होती आणि सायकली आपण बघितलं असेल तर ह्या कठ्ठ्याला असे एकेकावर 5-5, 6-6 लागलेल्या असायच्या। आज
तुम्ही उद्या सर्वे घेऊन बघा, लक्ष्मी रोडला लागलेल्या सायकल स्कूटर्स ज्या आहेत त्यातल्या 95% स्कूटर ह्या दुकानातल्या कामगारांच्या आहेत. सामान्य नागरिक जर आला तर त्याला एक स्कूटर लावायला सुद्धा जागा नाही. आता मी इथे मागच्याच मातीकडे केळकर रस्त्याला राहतो. मला जर एखादा इथे शनीच्या देवळात यायचं असेल, म्हणावं आज वेळ नाही, पटकन स्कूटर घेऊन जावं, तर मी गोल 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 फिरतो, पुन्हा घरी जाऊन स्कूटर लावून चालत मला येण्याची वेळ येते. अशी परिस्थिती आहे. आणि मग कधीतरी मला कुठल्या तरी दुकानाच्या समोर मी त्या बाहेर स्टॉलवाला असतो त्याला सांगतो मी फक्त 2 मिनिटात देवळात जाऊन येतो, एवढं लक्ष ठेव बाबा गाडी येत नाही ना. आणि ही कारवाई 2 व्हीलरवर पोलीस अगदी बरोबर करतात. पण तुम्ही बघाल तर गणपती चौकापासून सबंध रस्त्याच्या वरती आतमध्ये ड्रायव्हर बसलेला असतो आणि नो हॉल्टिंग नो पार्किंग असं लिहिलेलं असतं. त्याच्या खालीसुद्धा ड्रायव्हर मस्त निवांत व्हॉट्सअप बघत झोपलेला असतो. तो कशी गाडी लावतो, त्याला दुसऱ्या बाजूने आपली बस किंवा हे जाईल का नाही याचीही त्याला पर्वा नसते. बाबा, आज मुख्य असं झालं आहे की जे ड्रायव्हर आहेत त्यांना वाटतं रस्ता म्हणजे आपल्याच मालकीचा आहे आणि आपण कशी लावून गेलं तरी चालू शकतं. आठवड्यातून एखादा दिवस असाच असावा वॉकिंग प्लाझाचा असं वाटतं? निश्चित असं जर आपण आठवड्यातनं एकदा केलं तर सामान्य नागरिकांना खूप आनंद होईल आणि लोक याचा नक्की उपयोग घेतील. पुणे महानगरपालिकेकडून पादचारी दिन साजरा केला जातोय. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आज महापालिकेकडून पादचारी दिन साजरा केला जातोय. कायम वर्दळीचा असणारा लक्ष्मी रोड आज थोडा सामसूम दिसतोय, त्यामुळे खूपच बरं वाटतंय आणि अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. आणि हल्ली पुणे शहराची जी परिस्थिती आहे पोल्युशनच्या बाबतीत, त्या दृष्टीकडनं विचार करता असे दिन महिन्यातून एक वेळा तरी असावा, वर्षातून एक वेळा करण्यापेक्षा. आणि आमच्या माहितीप्रमाणे याला खूप चांगला प्रतिसाद जनतेचा आहे आणि चांगला उपक्रम आहे. पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये रांगोळ्या असतील, रस्त्याच्या दुतर्फा कमानी उभारल्या केल्या असतील, त्याचबरोबर फुगे लावण्यात आलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय की लहान मुलांनी जी चित्र काढलेली आहेत पादचारी दिनानिमित्त, चित्र जल्लोष म्हणजे वाहतुकीचे नियम लहान मुलं समजावून सांगतात. अत्यंत आवश्यक अशी माहिती यातून प्रसारित केली जाते आणि याला जे स्वरूप दिलेलं आहे एका कुठल्या तरी कार्यक्रमाचं किंवा एखाद्या सणाचं समारंभाचं, त्यामुळे त्याला आणखी महत्त्व आलेलं आहे आणि त्याच्यातूनच सिद्ध होतं की हा उपक्रम खूपच स्तुत्य आहे. काय सांगाल सर, तुम्ही कायम या रस्त्याने येणं जाणं केलेलं असेल, आज एकदम सामसूम रस्ता आहे? मी लहानपणापासून या रस्त्यावर पायी, पळत, सायकलवर, टू व्हीलरवर आणि कारमध्ये फिरलेलो आहे. परंतु हा एकदम चांगला उपक्रम आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये शाळेच्या मुलांना जास्त सहभागी करून घेतलं असेलच, परंतु शाळेच्या मुलांना जर जास्त सहभागी करून घेतलं तर याचा अवेअरनेस शाळेचे विद्यार्थी घरीसुद्धा करतील आणि पालकांना पण त्याची माहिती मिळेल. हा चांगला उपक्रम आहे. महिन्यातून एकदा तरी असा उपक्रम वेगवेगळ्या रस्त्यांवर घेतला तर याचा अवेअरनेस वाढेल. चांगला उपक्रम. काय सांगाल, तुमचा कसा अनुभव आहे आजपर्यंत या रस्त्यात? एकदम छान अनुभव आहे. पुणेकरांच्या मनातला उपक्रम असल्याप्रमाणे एक प्रत्येकाला स्वावलंबी प्रत्येक रस्त्यावर चालता येणं हे सुद्धा आजकालची कसरत आहे. त्या दृष्टीने उत्तम उपक्रम आहे. चालणाऱ्या लोकांसाठी चांगली बाब आहे. या रस्त्यावरती पार्किंग करताना सुद्धा म्हणजे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. आज पार्किंग सुद्धा बंद आहे. पादचाऱ्यांनाच कसरत करावी लागते तर पार्किंग वगैरे नंतरच्या गोष्टी आहेत. पर्यायी रस्ते जर उपलब्ध झाले आणि वाहनांची सोय होत असेल तर बऱ्याच ठिकाणी अशी गोष्ट असायला काय हरकत नाही. किमान सुट्टीच्या कालावधीत सगळीकडं म्हणजे पुण्यात येणाऱ्या लोकांची सुद्धा गर्दी वाढेल आणि त्या दृष्टीने उत्पन्न आणि सगळ्यांचं चांगलं आर्थिक आणि सर्व बाबींनी समृद्धता येईल. महिन्यातून एक दिवस तरी असा असावा असं वाटतं का? आठवड्यातनं एक दिवस असेल काय हरकत नाही महिन्यापेक्षा. पुणे महानगरपालिकेकडून पादचारी दिन साजरा केला जातो. या ठिकाणी आपण पाहतो तर मोठ्या संख्येने नागरिक या पादचारी दिनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. लक्ष्मी रोड जे की कायम वर्दळीचा असणारा हा रोड या ठिकाणी आज फक्त हा पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आलेला आहे. ताई, काय सांगाल, कायम वर्दळीचा असणारा हा लक्ष्मी रोड आज फक्त पादचाऱ्यांसाठी खुला केला आहे, कसं वाटतं? बरं वाटतंय. जरा सारखं गाड्या असतात पण आज नाही येत, त्यामुळे जरा मोकळं वाटतंय. चांगलं मोकळा श्वास घ्यायला मिळतो. आणि सारखं म्हणजे रोज मोनोटोनस सारखं हे झालेलं असतं, त्यामुळे आज काहीतरी नवीन बघायला मिळतंय आणि थोडा ब्रेक पण मिळतो अभ्यासापासून. आपल्यासोबत आणखी काही तरुणी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. ताई, कसं वाटतंय कायम वर्दळीचा असणारा हा लक्ष्मी रोड आज फक्त पादचाऱ्यांसाठी खुला गेला? युजली खूप जास्त ट्रॅफिक असतं आणि रोड क्रॉस करायला पण प्रॉब्लेम होतो, बद्दल आज खूप ओपन आणि फ्री वाटतं आणि ॲटमॉस्फिअर पण तेवढं चांगलं वाटतं आणि युजली पोल्युशन पण खूप असतं. आणि आता आमचे क्लासेस संपले, सो आम्ही आता फ्रीली एन्जॉय पण करू शकतो.
बघतो ह्या रस्त्यावरती सजावट करण्यात आलेली आहे, ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहेत. वाहतुकीचे धडेसुद्धा या ठिकाणी दिल्या जात आहेत. आपण पाहतो हो, ते पण कलरफुल आणि जॉयस खूप वाटतं आहे आणि असं फेस्टिव्ह काइंड ऑफ ॲटमॉस्फिअर आहे चांगलं आहे. हो वाटतं असं आठवड्यातून एखादा दिवस असावा. हो 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 असं असायला पाहिजे, कारण की आमचे क्लासेस इथंच असतात आणि आम्ही युजली खूप स्ट्रेसमध्ये असतो आणि इथं आल्यावर खूप असं टाईम स्पेंड करता येतं चांगल्यापैकी. पालिकेकडून वॉकिंग प्लाझाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत हे वॉकिंग प्लाझा चालू असणार आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे नागरिक यामध्ये सहभागी झाल्याचं दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.